बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात। 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नमो शेतकरी योजना बंद होणार का, असा प्रश्न सर्वत्र। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी एक अफवा पसरली जात आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली का, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय का, किंवा एकूण राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना बांधवांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे का, अशा प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना बंद होणार, पुढच्या या 1 वर्षात बंद होणार, अशा प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज चॅनल असेल किंवा बातम्या होत असेल, इथे हे बातम्या आता व्हायरल होत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का, आमच्या खात्यामध्ये का येणार नाही, या संदर्भात थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे ही माहिती सर्वात महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तर मित्रांनो, आपण तुम्हाला माहित आहे की लक्षात घ्या की राज्याची सरकारने कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे, पण एकूण राज्यातील 56 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार नाही, असं बातम्यामध्ये दाखवलं जात आहे। परंतु याच्यावरती अधिकृत अशी माहिती, अशी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली असं कोणी म्हणू शकत नाही आणि ही योजना बंद होणार नाही। फक्त एवढंच आहे की नमो शेतकरी योजनेचे हप्ते थकलेले आहेत। आता तुम्हाला माहितच आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थकलेला आहे, 10वा हप्ता थकलेला आहे आणि 11वा हप्ता सुद्धा आता थकल्याची कालावधी आणि याची हप्त्याची कालावधी संपत आलेली आहे। आता जुलै महिन्यातच होता, म्हणजे आता ऑगस्ट महिना लागलाय, म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते आता सध्या थकीत आहेत। 9वा हप्ता, 10वा हप्ता आणि 11वा हप्ता हे 3 हप्ते आता थकीत आहेत। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 6,000 रुपयांचे 3 हप्त्याचे वितरण अपेक्षित आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते जर द्यायचे असतील जवळपास 6,000 रुपये, 1,500 कोटी रुपयांचे, लक्षात घ्या, जवळपास 6,60,000 रुपयांची निधी तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे। आणि सरकारकडे आपण जर पाहायला गेलं तर निधीची कमतरता आहे आणि ही कमतरता असल्यामुळे एक कारणामुळे हे हप्ते थकलेले आहे, मुख्य कारण असू शकतं। परंतु 15 ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो। आणि आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आता किती शेतकरी पात्र केले जाणार याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु एवढा संभ्रम कुठल्याही शेतकरी बांधवांनी बाळगायचा नाही। राज्यातले 90,41,000 शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना कुठलाही लाभ बंद होणार नाही, कारण की आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना सरकारने बंद केली तर शेतकऱ्यांच्या म्हणजे की शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होईल, शेतकरी नेते आक्रमक होतील। त्यामुळे सरकारला ही योजना बंद पडणे हे सहजासहजी सोपे नाही। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही, हे लक्षात घ्यावे। कुठल्याही शेतकरी बांधवांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये। फक्त एवढेच आहे की हप्ते थकीत पडलेले आहेत, योजना काय सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता किंवा येणार 9वा हप्ता येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय करावं लागणार, तर सुरुवातीला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत गेलेलो आहे की 4 कामे करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये तुमचं लँड सीडिंग म्हणजेच की जमिनीची माहिती, म्हणजे तुमच्या नावावर जमीन आहे तर लँड सीडिंग येणं असणं गरजेचं आहे। त्यामुळे लँड सीडिंग तुमचं, आता लँड सीडिंग स्टेटस जर तपासलं ते जर नो असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही 7/12 लँड सीडिंग होऊन त्या ठिकाणी येत असेल तर घेऊ शकता। त्यामुळे तुमची केवायसी तुम्ही जर अद्ययावत PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की केवायसी शिवाय आता पुढचे हप्ते बंद होणार आहे। केवायसी जर केली असेल तर तुम्हाला करायची गरज नाही। त्यानंतर आधार सीलिंग आणि फार्मर ID जर असलं, स्वतःचा आधार कार्ड असेल तर फार्मर ID हे डॉक्युमेंट बनलेलं आहे। फार्मर ID कार्ड शिवाय तुम्हाला कुठलीही सरकारी शेतजमिनीचे आणि योजनेचा लाभ मिळणार नाही, जसं की तुम्ही PM किसान असेल किंवा नमो शेतकरीची योजना असेल। त्यामुळे फार्मर ID कार्ड काढलेले असणे अत्यंत महत्त्वाची आहे। त्यानंतर जर तुमच्या आधाराला बँक खाते, आता लवकरात लवकर कुठलेही पेमेंट यायचं असेल तर तुमच्या आधाराला बँक खाते लिंक असणे
अत्यंत महत्त्वाचे आहे. आधार पेमेंट बेसिसद्वारे सरकारच्या माध्यमातून ही पेमेंट होत असते. त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. आता हे आधार सीडिंग, KYC, फार्मर ID आणि त्यानंतर लँड सीडिंग या 4 गोष्टी असणे गरजेचं आहे. आता हे 4 गोष्टी असल्या तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच येईल. परंतु बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अफवा पसरली जात होती की योजना बंद झाली. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, कृषी विभाग असेल किंवा सहकारी विभाग असेल, कृषी मंत्री असेल, यांच्या माध्यमातून ही योजना बंद झाली. या योजनेला लाभ या योजनेच्या लाभाला भेटलेल्या शेतकऱ्यांची योजना येणार नाही असं काही तसे कुठलेही प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही. म्हणजेच की योजना बंद होणार नाही अशी कुठल्याही माध्यमातून किंवा कुठल्याही कृषी विभागाकडून माहिती आलेली नाही. योजना काय बंद झाली नाही. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रश्न पडला होता की आता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटलाय, मग आम्हाला नमो शेतकरी योजना बंद होईल का? ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय किंवा ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना काय नमो शेतकरी योजना बंद होणार नाही? सर्वांसाठी योजना आहे. सर्व ज्या शेतकऱ्यांना नावावरती जमीन आहे आणि जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभ घेतात किंवा PM किसानचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी आपण जर पाहायला गेलं तर आता 15 ऑगस्ट पर्यंत येणारा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतं. अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून कुठली अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली किंवा तारखेची सुद्धा घोषणा करण्यात आली नाही. परंतु 15 ऑगस्ट पर्यंत हे हप्ता येण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच सारे दिवस झालेले आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यामध्ये वितरित झाला नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटते, या योजनेचं खरंच आता सरकार बंद करणार का? आता मला तर वाटतं ही योजना बंद होणार नाही, पण तुम्हाला काय वाटतं, योजना सरकार खरंच बंद करणार का? आणि जर केली तर शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.